ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलेचा हार घालण्यात आलाय। तसंच गाडीवर शाईही फेकण्यात आली आहे। गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकलेली आहे। पुढे चपलेचा हार पाहायला मिळतोय। प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभेचे उमेदवार आहेत, तर हॉटेल ग्रेट मराठा समोर त्यांची गाडी उभी होती। त्यावेळेला रात्री अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आल्याची माहिती आहे। तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू, एक मराठा लाख मराठा असं पत्रक गाडीच्या काचेवर चिकटवलंय। मला धमकीवजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घ्यायला मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगरांनी माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये। तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही। जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील, अशा प्रकारे मला उघड धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि आज आम्ही आता निवडणूक आयोग जो आहे आणि पोलीस प्रशासन जे आहे यांच्याकडे मी तक्रार करणार आहे। मी स्वतः एसपीची भेटसुद्धा घेणार आहे आणि अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत या घटना ह्या लोकशाहीला मारक आहेत। मी मागं 2-3 टप्प्यात बघितले मागच्या निवडणुकीच्या काहीचा स्टंट आहे सहानुभूती मिळवायसाठी मराठ्याची विरोधी रोज झाला पाहिजे किंवा ओबीसीचा मराठ्याविषयी मराठ्याच्या ओबीसीविषयी ते निवडून यासाठी त्या मतासाठी सुद्धा बरेच जण नाटकं करतात। त्यांच्यात लोकांना आडायला लावितात आणि त्या मराठ्यात लोक आडायला लागले म्हणून सहानुभूती मिळवायची, पण ओबीसी मराठा गावात वाद नाही, त्यामुळे त्यांना सहानुभूतीही मिळत नाही। त्यांनी केलेलं ते फेल जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।